सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लव विक्टशन भाग 204. मग इतक्या महिन्यांच्या गॅपनंतर रोमॅन्स करण्यासाठी तडपणारे आणि स्वीटीच्या आठवणीनं घायाळ झालेले अर्जुन पुत्र मिस्टर आर्यन तिला खूप खूप मिस करत होते. आणि आज तर त्यानं कहरच केला. तिला उचलून घेऊन जाण्याचा प्लॅन केला, पण ऐनवेळी त्यांच्याच प्रिन्सने घोळ घातला आणि स्वीटी त्याच्या मिठीतून सुटली आणि पुन्हा बेडरूममध्ये पळाली आणि प्रिन्सला जवळ घेतला आणि झोपून दूध पाजायला लागली. आणि प्रिन्स पुन्हा झोपला. स्वीटीनं मान उचलली आणि बेडरूमच्या बाहेर बघण्याचा प्रयत्न केला आणि आर्यनचा वेडेपणा तिला आठवला आणि नक्कीच तो खूप चिडला असणार. त्याला नाही आवडत रोमॅन्समध्ये डिस्टर्बन्स आलेला, पण आता हा डिस्टर्ब रोज असणार हे कोणी सांगायचं वेडे आर्यनला? पागल पियाजी असं म्हणून तो आता काय करत असेल असं तिला वाटलं. आणि थोडे थोडे पंचिंग बॅगवर पंच मारल्याचे आवाज तिला यायला लागले होते आणि तो स्वतःच्या शरीराची, मनाची आणि डोक्याची शांती करण्यासाठी तिथं जाऊन बदाबद पंचिंग बॅग बदलत होता. आणि मग तिनं प्रिन्सला झोपवला. तन्वी रियासुद्धा पुन्हा झोपल्या आणि मग पुन्हा ती हळूच उठली. तिच्या नाईट गाऊनचे छातीजवळचं बटन पुन्हा लावलं आणि बाहेर गेली. आणि तिनं बघितलं तर पुन्हा आर्यन रागात जाऊन झोपला होता. मग ती पुन्हा परत आली, कारण आता प्रिन्स उठला होता, म्हणजेच प्रिन्सेस नंतर उठणारच होती. आणि तिनं आर्यनला गुड नाईट बेबी असा मेसेज केला, पण बहुतेक आता तो झोपला असावा. ऑफलाईन होता ना तो. आणि स्वीटीला आता झोपच येईना. तिला आजचं त्याचं पागलपण बघून जुने दिवस आठवले. आणि लग्नाच्या आधी इतके चान्स असूनसुद्धा आणि त्याला मी इतकी माझ्या मर्जीनं संधी देऊनसुद्धा त्यानं कधीच काहीच केलं नव्हतं. अमेरिकेला जाणार होता 2-2.5 वर्षासाठी, तेव्हासुद्धा जाताना स्वीटीनं त्याला इजाजत दिली होती, पण नाही, जे काही असेल ते लग्न झाल्यावर करेन आणि आल्यावर करेन असं तो तिला सांगायचा. पण आता तोच आर्यन फार बेसब्र झाला होता. आणि मग ती मोबाईलमधले त्या दोघांचे खूप सगळे फोटो बघत बसली, जुने नवे लग्नाचे खूप सारे. आणि हाय हँडसम दिसत होता आर्यन. आणि हँडसम आर्यनला बघितलं आणि त्या दोघांचे हनीमूनचे वगैरे फोटो बघितले आणि तिला तिची जुनी लाईफ आठवायला लागली आणि तीही त्या स्वप्नात हरवली. आणि मलाही आर्यन हवा आहे असं तिलाही वाटलं, पण बोलायचं कसं? आर्यन इतका धीटपणा तिच्याकडे नव्हता आणि या बाबतीत तर नाहीच नाही. आणि मग आता तीही त्याची स्वप्न बघत झोपली. मग नेहमीसारखीच सकाळ झाली. आधीचा अलार्म वाजल्याने आणि आर्यनने वैतागून कानावर उशी घेतली आणि मला हा डफर फ्रेंड्स किती ओरडतो, गॉड नोज इतका मोठा घसा याच्याकडे कसा आहे. आणि डॅड त्याला का घेत नाहीत? यानं माझा रात्रीचा सगळा प्लॅन फसवला आणि माझ्या अख्ख्या प्लॅनवर पाणी फिरवलं. पाणी नाही, त्याची सुसू फिरवली असं म्हणावं लागेल, कारण सध्या तेवढं एकच पाणी आहे त्याच्याकडे आणि आता त्याच्याशी मी बोलणारच नाही असं म्हणून आर्यन बाबू पुन्हा झोपले. आणि काय हे, स्वतःच्याच मुलावर इतकं कोण चिडतो का? जणू काही त्याच्या लव्ह स्टोरीमधला व्हिलन असल्यासारखा करतोय आर्यन. आणि आज संडे होता म्हणून तो लवकर उठलाच नाही. स्वीटी मात्र तो कधी बेडरूममध्ये येतोय याची वाट बघत होती. दोन्ही बेबी अजूनही झोपले होते. रिया, तन्वी उतरून खाली आल्या होत्या आणि कुणालही उठून पेपर वाचत बसला होता. आणि अर्जुन सर अंघोळ करून आले आणि कुणाल म्हणाला, अर्जुन कालच्या फंक्शनची खूप छान बातमी आली बघ. आणि अर्जुन सरांना दुसरंच काहीतरी आठवलं आणि तो कुणाल जवळ गेला आणि तो पेपर बाजूला ठेवला आणि म्हणाला, मिस्टर कुणाल, तुम्हाला तुमच्या बायकोची आठवण येत नाही का? आणि कुणाल हसला आणि म्हणाला, का? तुला माझी काळजी कधीपासून वाटायला लागली? आणि अर्जुन म्हणाला, विचारले तेवढंच सांग. आणि कुणाल म्हणाला, नाही येत, मला रियाची आठवण येत नाही कारण ती माझ्यासमोरच आहे. आणि अर्जुन सर म्हणाले, धत तेरी की, किती अनरोमॅन्टिक आहेस रे तू. आणि कुणाल हसून म्हणाला, अर्जुन या वयात मुलांचा रोमॅन्स बघायचा आहे आणि आता दादाजी झाल्यावर तुला रोमॅन्स सुचतो का? आणि हे बघ, आणि ते सगळं आम्ही कधीच बंद केलेलं आहे. आणि अर्जुन सर
त्याच्याकडे आफ्रिकेच्या जंगलातून आलेला एखादा प्राणी बघावा तसं बघायला लागले आणि मोठ्याने म्हणाले, व्हॉट, बंद केलं का? तू आता पुरुष नाही राहिलंस का? आणि बंद केलं म्हणजे पूर्ण बंद, टोटली ऑफ? आठवड्यातनं एकदा पण नाही, महिन्यातनं नाही, आणि महिना जाऊ दे, वर्षातनं एकदा पण नाही का? असं म्हणून अर्जुन सर त्याची खिल्ली उडवत होते. आणि कुणाल म्हणाला, गप्पा बस रे अर्जुन, काय सारखं रोमॅन्स रोमॅन्स करतोस? सध्या आम्हाला आमच्या मुलीची काळजी आहे. आणि अर्जुन सर म्हणाले, ओय, ती माझी पण भाची आहे आणि तू आयुष्यभर, म्हणजे तू आणि रियानं दोघांनी आयुष्यभर तिची काळजी करू नये, ती दुसरीकडे जाऊ नये म्हणून मी तिला माझ्या घरी येऊन आले डॉटर इन लॉ म्हणून. आणि जरी ती माझी डॉटर इन लॉ असली तरी माझी डॉटर म्हणून इथे राहते. आणि तुला का तिची काळजी आहे? आणि कुणाल म्हणाला, अर्जुन, अरे 2 बेबी आहेत, मग तिची किती ओढाताण होते बघ बरं. नाही म्हटलं तरी दडपण येतं मुलींना. आणि तिचं वय तरी काय आहे? आर्यनपेक्षा 2 वर्षांनं लहान आहे फक्त ती. आणि अर्जुन सर म्हणाले, हां, मग मुली लहानच असतात मुलांपेक्षा. आपल्या संस्कृतीमध्ये मुलांपेक्षा मोठी मुलगी अजून तरी कोणी केलेली नाही, आणि मी ऐकलंही नाही तसं. तसे करणारे असतात, करणारे करतात, पण सरकारने सुद्धा लग्नाचं वय मुलांचं जास्त मुलींचं कमी हे सायंटिफिकली प्रूव्ह करूनच तय केलं आहे ना. तनू माझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान आहे, रिया तुझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, आणि प्रिन्सेस इंद्रापेक्षा 7 वर्षांनी लहान. आणि वय हा फक्त आकडा असतो सालेसाब, प्रेम महत्त्वाचं. मग त्याला वेळेच्या, काळाच्या, वयाच्या, जातीच्या, पातीच्या मर्यादा नसतात. आणि कुणाल म्हणाला, हो, ते बरोबर आहे, आणि म्हणूनच म्हणतोय की ती लहान आहे आणि तिला जरा त्रास होतोय. आता आर्यन सगळी जबाबदारी झटकून कसा रिकामा होतो तसं तिला नाही झटकता येत. आणि अर्जुन म्हणाला, अरे यार, पण या सगळ्याचा आणि तू रोमॅन्सपासून संन्यास घेण्याचा काय संबंध? आणि कुणाल म्हणाला, आज नाही काय आम्ही संन्यास घेतलेला 5-6 वर्ष झाली. आणि आता तर अर्जुन सरने आणखीनच तोंडावर हात मारला आणि म्हणाले, काय 5-6 वर्ष झाली? तू डफर आहेस का? आणि तिचं काय? आणि कुणाल म्हणाला, ती सुद्धा ॲग्री आहे माझ्याशी. आणि तुझ्या माहितीसाठी रोमॅन्स आणि प्रेम या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मान्य आहे प्रेमात रोमॅन्स करायचा असतो, पण आम्ही तो भरपूर केला आहे. भरपूर म्हणण्यापेक्षा आम्ही समाधानी आहोत त्याच्यामुळे. आणि रोमॅन्स नसेल तर प्रेम थोडीच कमी होतं. आम्ही एकमेकांचा आधार आहोत. आणि मी आता 60कडे झुकलो आहे, आणि आता तुला पण छप्पन्न लागले, तूही बंद कर, नाहीतर. आणि अर्जुन सर काहीतरी विचित्र ऐकल्यासारखे त्याच्याकडे बघायला लागले. आता अर्जुन सरांना जे रोमिओ आहेत रोमॅन्समधले, त्यांना रोमॅन्स बंद कर म्हणणं म्हणजे विचित्रच आहे त्यांच्या दृष्टीने. आणि मग काहीतरी विचित्र ऐकल्यासारखं तोंड केलं आणि म्हणाले, काय, मी का बंद करू? माझं चाललं आहे तोवर चालणार. आणि कुणाल म्हणाला, अरे तुझं बघून तुझा टायगरसुद्धा वेड्यासारखा करायला लागला आहे. आणि आता अर्जुनला आठवलं टायगर. बंध्यानं रात्री काय काय केलं कुणास ठाऊक, पण टायगर तो टायगरच आहे, तो त्याची शिकार करणार म्हणजे करणार. यावर अर्जुन सरांचा ठाम विश्वास होता. आणि आता कुणालच्या नादी न लागता ते बाहेर गेले. आणि रिया हसून म्हणाली, बस ना दादा, तुझ्यासाठी कॉफी देते. आणि अर्जुनने वरती बघितलं आणि म्हणाले, टायगर उठला का गं? आणि स्वीटी? तन्वी म्हणाली, स्वीटीला कशी झोप येईल? ती तिच्या वेळेला उठली. तुझा टायगरसुद्धा झोपलाय, आज संडे आहे ना. आणि मग अर्जुन सर म्हणाले, ओके, मी बघतो, असं म्हणून आर्यनच्या रूममध्ये गेले. तर आर्यन पालथा उशी छातीखाली घेऊन झोपला होता. आणि इतका रिलॅक्स झोपला होता, याचा अर्थ त्याची एनर्जी बाहेर पडलेली दिसते असं त्याला वाटलं. आणि आर्यनच्या डोक्यातून अर्जुननं हात फिरवला आणि आर्यनने तोच हात पकडला. बहुतेक आता स्वप्नात स्वीटी होती आणि तोच हात गालाखाली घेतला, त्यावर किस केला आणि डार्लिंग डोंट गो, आय रिअली मिस यू, आय लव्ह यू असं म्हणून तो अर्जुनला जवळ ओढायला लागला. आणि याचं काय करावं अर्जुनला कळेना. आणि तो इतका तिला मिस करतो याचा अर्थ रात्री काहीच नाही झालं हे अर्जुननं ओळखलं.
आणि मग अर्जुन आणखीन थोडासा त्याच्याजवळ सरकला आणि त्याच्या हातासोबत त्याला काय करायचं ते करू दिलं. आणि त्या हाताला किस करता करता आर्यनच्या ओठांना केस लागायला लागले अर्जुन सरांच्या हातावरचे. आणि काहीतरी विचित्रच वेगळीच फिलिंग आली. स्वीटीचा हात किती गोरा गोरा, स्मूथ, मुलायम, आणि हा काय केसाळ हात. आणि त्यानं डोळे उघडले आणि समोर अर्जुनला बघितलं आणि चटकन उठून बसला आणि म्हणाला, डॅड तुम्ही? आणि अर्जुन सर म्हणाले, डॅड नाही, तुझी स्वीट जानेमन. आणि आर्यनने त्याचा हात सोडला आणि उशी मांडीवर घेतली आणि म्हणाला, राहू द्या डॅड, नका तिची आठवण काढू. आणि अर्जुन सर म्हणाले, का? तिची स्वप्न बघतोस आणि तिचीच आठवण काढायची नाही का? आणि टायगर, रात्री काय काय झालं, काम फत्ते ना? आणि आर्यन म्हणाला, अजिबात नाही, तुमची भाची माझ्याकडे अर्ध्या तासासाठी सुद्धा आली नाही. नाही म्हणजे तसं तिला मी उचलून आणतच होतो, पण तोपर्यंत तुमचा डफर प्रिन्स ओरडला. आणि डॅड, ती माझ्या मिठीतून खाली उतरून पळून गेली. कारण त्या प्रिन्सनं तोपर्यंत अख्खं घर जागं केलं असतं आणि सगळ्याला कळलं असतं की आमचं काय चाललेलं आहे आणि स्वीटी माझ्याकडे आहे. आणि मग डॅड, मला ना त्याचा खूप राग आला आहे. तशी चूक स्वीटीची सुद्धा नाही बरं का, तीही मला मिस करते हे तिनं मला सांगितलं. आणि मी काय म्हणतो डॅड, रिया, आत्तू आणि मॉमला तुम्ही घेऊन जा ना, आम्ही दोघं आमचे बेबी सांभाळतो. आणि अर्जुन म्हणाला, पक्का? आर्यन म्हणाला, पक्का. नाहीतर एक काम करा ना डॅड, दोन्ही बेबी घेऊन जावा आणि प्रिन्सेस नाही किंवा प्रिन्सेस राहू द्या, प्रिन्सला घेऊन जा, एक बेबी आम्ही सांभाळू शकतो. आणि अर्जुन म्हणाला, टायगर, मला असं का वाटतंय तुझं प्रिन्सेसवर जास्त आणि प्रिन्सवर कमी प्रेम आहे? आणि आर्यन तोंड वाकडं करत म्हणाला, डॅड, प्रिन्स माझं ऐकत नाही म्हणून मी असा वागतोय, प्रिन्सेस माझं सगळं ऐकते, ती माझ्याकडे येते सुद्धा. आणि अर्जुन म्हणाला, तू प्रिन्ससोबत नीट वागलास, त्याला प्रेम दिलं तर तोही तुझ्याकडे राहील. लहान मुलांना प्रेम द्यावं लागतं आणि मग ते आपल्याशी प्रेम करतात. आणि टायगर, तुझ्यात आणि माझ्यात तू जन्मलेल्या पहिल्या दिवसापासून खास बॉन्डिंग आहे, तसं बॉन्डिंग तू आणि तुझ्या प्रिन्समध्ये झालंच पाहिजे. आणि आर्यन आता बोलण्यात ऐकतोय, होय, खूप चुरूचुरू बोलतो लहानपणापासून. आणि तो म्हणाला, हो डॅड, आय अंडरस्टँड, पण बघा ना, मी पहिल्या दिवसापासून खूप शहाणा आहे, पण तुमचा प्रिन्स अजिबात शहाणा नाही. आणि तुम्हाला सांगू आपल्या दोघांचं खास बॉन्डिंग काय आहे, कारण मी खूप चांगला आहे. आणि अर्जुन म्हणाला, टायगर, यू आर सो जिनियस बेटा, आणि तू माझाच मुलगा आहे आणि माझ्याकडून तुझ्याकडे हे बोलण्याचं चातुर्य उतरले हेही मी जाणतो. बरं, मग आता तुझं आणि तुझ्या प्रिन्सचं कधी जुळेल सांग बरं? आणि आर्यन तोंड वाकडं करत म्हणाला, जेव्हा माझं आणि स्वीटीचं जुळेल तेव्हा. आणि अर्जुन हसायला लागला आणि म्हणाला, एकच ध्यास आणि एकच आस, स्वीटी, स्वीटी आणि स्वीटी. पण टायगर, माझ्याकडून सगळं शिकलास, पण बेबी झाल्यानंतरचा रोमॅन्स कसा असतो हे तो नाही शिकला. इथे फक्त टाईम गाठायचा असतो आणि चान्स मारायचा असतो, कारण आफ्टर डिलेवरी बायको मुलांसाठी जास्त वेळ देते. ती फक्त आपली बायको नसते, ती आता मॉम असते आणि आपल्याहीपेक्षा कोणीतरी जवळच तिच्याजवळ असतं. मान्य आहे ते आपणच तिला दिलेलं आहे, तरीसुद्धा ते जन्माच्या आधीपासून तिच्यासोबत असतं. आणि एका स्त्रीचं तिच्या मुलावर खूप प्रेम असतं, अगदी नवऱ्यापेक्षा जास्त. त्यामुळे स्वीटी तुझं नाहीच ऐकणार, पहिला प्रेफरन्स फक्त बेबींना असेल. त्यामुळे तुला जर तिच्या लाईफमध्ये टिकायचं असेल तर बेबीशी जुळवून घ्यावंच लागेल, नाहीतर तू प्रिन्सचा रागराग करत राहिला तर स्वीटी तुझा रागराग करेल. मग तुम्हा दोघात भांडणं होतील आणि मग रोमॅन्सची वाट आणि सत्यानाश. आणि मग जी स्वीटी स्वीट वाटते ना तुला, ती इतकी कडू वाटेल की तिच्याकडे तू बघायचा पण नाही. असं अर्जुन सरांनी आता त्याला एक सिक्रेट ज्ञान सांगितलं. आणि आर्यन सिरियस होत म्हणाला, डॅड, असं पण असतं का? मग डॅड, मी काय करू? आणि अर्जुन सर म्हणाले, प्रिन्ससोबत दोस्ती, त्याच्यावर प्रेम कर. तुझा मुलगा आत्तापासूनच तुझं ऐकायला शिकला पाहिजे, कारण तुला त्याला इथून पुढे खूप गोष्टी शिकवायच्या आहेत, जसं की मी तुला शिकवल्या. आणि त्यानं जर तुझी एकही गोष्ट नाही ऐकली तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. मुलगा आपल्या ताब्यातच हवा, पण प्रेमानं.
जसा तू माझ्या ताब्यात आहेस, माय सन. आणि हीच खरी जीत आहे. पैसा, पद, प्रतिष्ठा, साम्राज्य, बिझनेस हे सर्वस्व नाही, तर आपले बेबी किती चांगले आहेत, ते आपलं किती ऐकतात यावरून आपण किती ग्रेट आहोत हे कळतं. आणि यावरूनच तुम्ही पास की नापास हेही ठरतं. आणि टायगर, मी ग्रेट आहे कारण तू माझा मुलगा आहेस. तसं तुलाही ग्रेट व्हायचं असेल तर तुझ्या प्रिन्सनं तुझं ऐकलंच पाहिजे. गॉट इट? हां, आता थोडा जनरेशनचा गॅप आहे. शेवटी तुझी पिढी आणि त्याच्या पिढीत फरक आहे. 26 वर्षाचा फरक. त्यामुळे तो तुझ्यापेक्षा आणखीन फास्ट असेल आणि तू थोडा स्लो असशील. जसा तू माझ्यापेक्षा फास्ट आहेस आणि मी तुझ्यापेक्षा काही काही बाबतीत स्लो आहे. पण लक्षात ठेव, या 3ही पिढ्यांनी तरीही आपल्याला म्हणजे मी, तू आणि तुझा प्रिन्स अशा 3 पिढ्यांनी मिळून एकत्र राहायचं आहे. आणि आता आर्यननं थोडा विचार केला. आता त्याला अर्जुनचं पटत होतं आणि तो म्हणाला, ओके डॅड, थँक्यू सो मच. बट डॅड, मी सगळं ऐकतो, पण तुम्ही थोडंसं बेबीकडे जा ना. जाने म्हणला पाठवून दे ना, फक्त 10 मिनटे. आणि अर्जुन हसला आणि म्हणाला, ओके, ये कर्ज तुम पर उदार रहा. आणि आर्यन हसून म्हणाला, डॅड, आपके लिए तो जान हाजिर है. आणि अर्जुन म्हणाला, तुम्ही मेरी जान हो, मेरी जान. आणि आता तुझ्या जाने म्हणला पाठवतो आणि तू झोप ब्लँकेट घेऊन, मी तिला थाप मारतो म्हणजे ती पटकन येईल. असं म्हणून अर्जुन गेला आणि तिकडे जाऊन स्वीटीला म्हणाला, स्वीटी, टायगर का उठत नाही गं? आणि असं कळतंय की तो आजारी आहे. आणि झालं, स्वीटीला लगेच आर्यनची काळजी वाटायला लागली आणि ती बिचारी काळजीत पडली आणि म्हणाली, काय, तो आजारी आहे? पण मामा, रात्री तर तो ठीक होता. आणि अर्जुन सर काहीच माहीत नसल्यासारखं करत म्हणाले, हां, तो झोपेपर्यंत ठीक होता, फंक्शन संपलं तोपर्यंत ठीक होता, पण नंतर मात्र त्याला त्रास होत होता. आणि स्वीटी म्हणाली, तसं नाही मामा, तो रात्री 12च्या नंतरसुद्धा ठीक होता. मग या मधल्या 5-6 तासात त्याला काय झालं? आणि अर्जुन सर म्हणाले, अच्छा, 12 नंतर तू त्याला भेटली होतीस का गं? तशी स्वीटी लाजली आणि गप्प बसली आणि म्हणाली, हां, ॲक्च्युली आम्ही फोनवर बोललो ना मामा, तेव्हा मला कळलं. आणि अर्जुन सर म्हणाले, बरं, पण आता जा त्याला बघ, मी बेबीजवळ आहे. आणि बेबी महत्त्वाचे आहेत, त्यासोबतच तोही महत्त्वाचा आहे स्वीटी. शेवटी बेबी कोणापासून आहेत? त्याच्यापासूनच ना. माझ्याकडे आणि आतूकडे बघ, बेबी असू दे, अख्खं जग असू दे, मित्र असू दे, शत्रू असू दे, पण नवरा बायकोचं नातं स्पेशल असलं पाहिजे. जा, त्याची काळजी घे, त्याची चौकशी कर. आणि स्वीटी लगेच म्हणाली, तुम्ही थांबा, इथे मी निघाले आणि एवढं डायपर चेंज करते. आणि अर्जुन म्हणाला, मी करतो, मला सगळं येतं, मी डायपर चेंज करतो, जा तू. आणि आता आर्यनकडे स्वीटी गेली तर तो ब्लँकेट अंगावर घेऊन झोपला होता. आणि याला काय झालं असेल म्हणून ती जवळ गेली. त्याच्या डोक्यावरचं ब्लँकेट काढलं तर तो डोळे झाकून शांत पडला होता. आणि तिची नजर त्याच्या हातावर गेली तर रात्री पंच करून करून बोटाची हाडं लाल झाली होती. आणि फार काळजीनं तिनं त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, हे सगळं करायची गरज आहे का काहीतरी? इतका सगळा राग तिथं जाऊन काढला, मग आजारी पडेलच. आर्यन, तुझं काय करू मी? असं म्हणून तिनं त्याच्या केसातून हात फिरवला. तसं त्यानं तिचा हात पकडला आणि झटकन जवळ खेचून घेतली आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून गालात हसायला लागला. आणि स्वीटीलाही आता कळलं की हे त्याचं नाटक आहे आणि तीही गालात थोडीशी हसत होती आणि म्हणाली, आर्यन, मामा म्हणाले की तुला बरं वाटत नाही, काय झालं? आणि आर्यन खूप सेडिक्टिव्ह आवाजात म्हणाला, बेबी, लवेरिया, मला लवेरिया झाला आहे. आणि तिला थोडं हसायला आलं आणि तिनं हात सोडवून घेतला आणि निघाली. तसं त्यानं तिचं गाऊन पकडलं आणि मला, प्लीज 10 मिनटे तरी थांब ना, थोडासा रोमॅन्स करू दे. आणि स्वीटीने त्याच्याकडे बघितलंच नाही, तशीच पुढे पुढे गेली आणि आर्यन निराश झाला. आणि मग ती गेली तसा तिनं बेडरूमचा दरवाजा बंदच केला आणि डोअरच लॉक केला आणि त्याच दरवाजाला टेकून त्याच्याकडे खूप प्रेमानं बघत होती. तसा आर्यन खूप खुश झाला. त्यानं अंगावरचं ब्लँकेट दिलं फेकून आणि पटकन तिच्या मिठीत शिरला आणि मग तिच्या गुलाबी ओठांवरून तो त्याचा अंगठा रब करायला लागला. आणि आता दोघांनाही आठवत होता त्यांचा लग्नाच्या आधीचा लोणावळ्यातला पहिला किस. त्या दोघांचाही त्यांच्या आयुष्यातला तो पहिलाच किस होता. प्रेमही पहिलं होतं, ती फिलिंगही पहिली होती. आणि आर्यन खूप हळू आवाजात तिच्या कानात म्हणाला,
जाने मन खुश नसीब होते हैं वो लोग जो उन्हें पाते हैं जिन्हें वो चाहते हैं. आणि मी तुलाच लाईक करत होतो आणि तू मला मिळाली. आणि तिने डोळे झाकून घेतले आणि म्हणाली, आर्यन, नशीबवान तर मीही आहे. आणि तिने तिचे दोन्ही ओठ एकमेकांपासून अलग केले. आणि आता जवळजवळ 6 महिन्यानंतर तो तिचे ओठ आणि त्यातला मधुरच पिणार होता. आणि त्याच्या अंगठ्याच्या स्पर्शानं सुद्धा तिच्या शरीरात आग लागायला सुरुवात झाली आणि तिने लाजून चूर होत आवंढा गिळायला सुरुवात केली.